मलकापुरी आज भारावरी वसावारीचा घेतला पावला निया वाळवंटी तुझी सावली गळा भेट घेण्या बिनेची निघाली तुझ्या नाम घोषात इंद्रायणी जर माणसाचा जीव अडकलेला असेल तर जर तो त्या खाटेवर असेल शय्येवर असेल तर त्याचं ध्यान तिकडं तर मी गेलो असं करते घराघराची वाट लावली हे पोराबाला सांभाळता येणार नाही पै पै करून जमवलेली इस्टेट आहे जी मरताना सुद्धा हा विचार तुमच्या मनात असेल तर तुम्हाला मुक्ती मिळू शकत नाही. जन्म घेणे लागे वासनेच्या संगी. माणसाचा जन्म वासनेवर ठरलेला आहे. एक सद्गुरू मरणासन्न शय्येवर पडलेले आहेत. त्यांचे सगळे शिष्य बाजूला बसलेले आहेत. त्यांना विचारलं काय इच्छा आहे. शेवटी माणसाला आपण विचारतो ना काय इच्छा आहे बाबा, तुला दूध देऊ काय, तुला फळांचा रस देऊ काय. आता खाण्यापिण्या बंद झाले, पाण्यावर चालले, मग दूध आणि पेय पातळ पदार्थ याच्याशिवाय काय त्याला जात नाही. आपण विचारतो नाना प्रकारे, तुला हवा घालू काय, तुझे पाय दाबू काय, नाना प्रकारे प्रश्न विचारतात. मरणासन्न शय्येवर असेल त्या गुरुने सांगितलं तुला चप्पल पाहिजे पायात घालायला. अरे हा आता खाट्यावरून उठू शकत नाही आणि चप्पल नव्हती. चप्पल काय कामाची. जेव्हा चालत फिरत होता तेव्हा आपल्याला शिष्याला सांगितलं असं चांगला जोड आणा आणून दिला असता. आता मरताना चप्पल मागते, मरताना चप्पल काय कामाची. गुरु मागते बोलावं कसं काय. एका शिष्याने उत्तम प्रकारे कोल्हापुरी जोड आणला आणि बोलून दाखवला. बघा महाराज बोलले तुम्ही चप्पल पाहिजे, मी चप्पल आणली. तुम्ही तिथं ठेव समोरच्या टेबलावर ठेव, मला दिसले नाहीये मरता मरताना. आता पायात घालता येणार नाही, आता मला हिंडता येणार नाही, फिरता येणार नाही. माझी मनाची इच्छा शेवटी का होईना माझ्या मनात असणारी चप्पल मला मिळाली, मला समाधान वाटेल म्हणून चप्पल समोर ठेवली. चपलेकडे पाहता पाहता मृत्यू आला त्या सद्गुरूला, त्या गुरु महाराजाला. आणि जन्म घ्यायला लागे वासनेच्या संगे तुमचा जन्म पहिला चांभाराचा. या जीवनामध्ये ते सद्गुरू होते, अनेक शिष्याला घडवले, पण मरताना वासना चांबड्यावर गेली म्हणून चांभाराच्या घरात जन्म घ्यावा लागला. तशी आपली मरताना जी वासना असेल ना त्या वासनेप्रमाणे जन्म घ्यावा लागतं. ह्या वासना सगळ्या संपूर्ण नष्ट करायची असतील. कुठलीच वासना राहू नये, कुठलाच विचार मनात राहू नये, कोणती गोष्ट मनाला खटकू नये, यासाठी कृष्ण कथा आहे. कृष्ण कथा ही जीवन मुक्त करते. आणि परीक्षित राजाला कृष्ण कथा शुकने महाराजांनी सांगितली. ती कथा ऐकता ऐकताना जीवन मुक्त झाले. कथा ऐकता ऐकताना अनेक प्रकारचे प्रश्न समोर ठेवले, पण त्यांचं विचलित झालं नाही. परीक्षित राजाचं चित्त कृष्णकडेच कथेकडेच राहिलं. कृष्ण कथा ही जीवाची व्यथा दूर करते. म्हणून कृष्ण कथा ही भागवतामध्ये श्रीकृष्ण परमात्म्याचीच कथा आहे. श्रीकृष्ण परमात्म्याने सांगितलेले जन्माला आलेल्या माणसाने काय करायला पाहिजे. जन्माला आलेल्या माणसाला अनेक गोष्टीतून अनेक टप्प्यातून जावं लागतं. अनेक टप्पे जीवनाचे त्याच्या बालपण आहे, तरुणपण आहे, म्हातारपण आहे, अनेक अवस्था आहेत. या अवस्थेतून जात असताना अनेकांच्या भेटीगाठी होत असतात. जन्मामध्ये आल्यानंतर माणसाने काय करायला पाहिजे. जन्मासे येऊन पहारे पंढरी नाथे देवा पुढे. जन्माला आल्यानंतर एकदा तर पंढरपूर पाहायला पाहिजे. आपला धर्मग्रंथ सांगता सगळे. आपली इच्छा होते का पूर्वजांची आपली इच्छा व्हायची कुटुंबाच्या कुटुंब घेऊन पंढरपूरला जायची. गावातली लोक पूर्वीच्या काळी जेव्हा साधनं नव्हती, वाहनं नव्हती, 3 दिवस पंढरपूरला पोचायला लागायचे तेव्हा. आणि आता पंढरपूर 8 तासावरती आले आपल्याजवळ. 8 तासात माणूस पोचू शकतो नॉनस्टॉप गेलं तर. एवढ्या जवळ असताना सुद्धा माणूस आता पंढरपूरला जायला विचार करत नाही, कारण त्या वासना आता बदलत गेलेल्या आहेत. म्हणून ह्या वासना जर ईश्वर करणे आपण विलीन केल्या, ईश्वरामध्ये लीन केल्या, तर आपल्या वासना नष्ट होऊ शकतात आणि ईश्वर कथेने त्या नष्ट होऊ शकतात. कारण जन्माला आलेल्या माणसाला प्रत्येकावरती 3 कर्ज आहेत. चैतन्य महाराजांचं कीर्तन दिल्लीला झालं त्या दिवशी महाराजांनी सांगितलं, ऐकलं असं जे आले ते कीर्तन त्यांनी. आता आले नाही त्यांच्यासाठी मी सांगतो. जे जे आपणाशी खावे ते करावे, शहाणे करावे, सफळ घ्या. माहिती नाही तर माहितीवाल्या माणसात आमच्या लक्षात राहत नाही. काल काय महाराज बोलले, आता मी संध्याकाळी बसते झोपताना काय महाराजांनी सांगितलं तर लक्षात राहणार नाही. की इतकी विस्मृती झाली आहे. लक्षात राहणं तर दूर, पण काय सांगता सुद्धा येत नाही काय महाराजांनी नेमका सांगितलं. मग तसं महाराजांनी सांगितलं 3 कर्ज आपल्याला प्रत्येकावरती. एक आहे देव ऋण, देवाचं कर्ज. दुसरं आहे संत ऋण, साधू संतांचं कर्ज आहे, ऋषी मुनींचं. आणि तिसरं आहे आई वडिलांचं.
या 3 ऋणातून मुक्त व्हायला पाहिजे माणसाने, पण 3 ऋणातून आपण मुक्त होत नाही. न मुक्त होता आपण मरण पावतो आणि त्या वासनेमुळे आपल्याला पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो. 3 ऋणातून मुक्त पाहिजे. देव ऋण का? तर त्या ईश्वरामुळेच हे ब्रह्मांड निर्माण केले आणि हे लोक तयार केला मनुष्य. तिथं आपल्याला येऊन राहता येते. ते ईश्वराने तयार केली नसती ही पृथ्वी तर कुठं राहिलं असतो आपण? हे देवाने आपल्याला राहण्यासाठी केले ना. म्हणजे या जन्मात पूर्व जन्माला असू, पुढच्या जन्मात पनवेलमध्ये असेल, कुठेतरी जन्म मिळेलच. नाही पृथ्वीवरच मिळेल ना. या राज्यात नाही भेटत तर गुजरातमध्ये, गुजरातमध्ये नाही भेटत तर जम्मू काश्मीरमध्ये, पहलगामला कुठेतरी जन्म मिळेलच ना. जन्म हा मिळेल ते ईश्वराच्या निर्माण केलेल्या पृथ्वीवरती. ईश्वराचं हे ऋण आहे, मिळू शकत नाही. काय ईश्वराला तुमच्या मोबाईलला दिला त्याने जन्माला आपल्याला सुखरूप घातलं. तुम्हाला कसं काय सुखरूप घातलं? कंदिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोला या वचन जेणे तू जोडसी नारायणा नासे जीवपण भवरुद्धा. सगळी सुखरूप इंद्रिय दिली तुम्हाला. येताना जन्माला हात असता आंधळ, कुणाला काय सांगितलं असतं? कंप्लेंट कुणाची केली असते? कुठल्या देवाकडे गेलं असतं? डोळेच नाही, मला जन्माला घातले म्हणून डोळेच नाही असं सांगता असतं का? तक्रार करता असते त्या देवाची. म्हणजे डोळे सुखरूप दिले. डोळे तुम्ही घ्यारे सुख पहा विठोबाचे मुख. पांडुरंगाचं मुख पाहिलं पाहिजे, देवाचं मुख पाहिलं पाहिजे. सुंदर असं देऊळ आहे गावामध्ये, त्या देवळात जाऊन देवाचं दर्शन घेतलं पाहिजे. असं डोळे दिले. कान दिले, कान भरून ऐकीन तुझी कीर्ती. हेच म्हणजे विश्रांती देई देवा. कान भरून देवाची कीर्ती ऐकण्यासाठी कान दिले. दिले इंद्रिय हात पाय कान. हात दिले मजबूत कष्ट करण्यासाठी, पाय दिले चालण्यासाठी, मेहनत करण्यासाठी, त्याची तीर्थयात्रा करण्यासाठी पाय दिले. तीर्थयात्रेसाठी जातोय काय? आपल्या कुटुंबासाठी त्या पायांचा उपयोग करतोय. या हातांचा उपयोग पोराबाळासाठी जमवण्यासाठीच करतोय. देवाने दिले, त्या देवाच्या ऋणातून तेव्हा म्हणतो देवासाठी हाता पायाचा डोळ्याचा इंद्रियांचा उपयोग कराल तेव्हा देवाचं ऋण तुम्ही देवाच्या ऋणातून मुक्त व्हाल. ज्याने दिले सुखरूप त्याच्यासाठी काय केलं? एक दात पडला तर आम्ही मसाल्याला गेलो तर ती बाई 3000 रुपये घेते तो प्लास्टिकचा दात बसवायला. देवाने 32 फुकटचे दिले. मग देता ना महाराज संकष्टीच्या दिवशी नारळ देत होतो 25 रुपयाचा. एक 15 दिवसातून देवाला आणि त्या नारळाचा भुकेलेला येतो की नारळ देतो खुश. तो प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ. त्याला देवाला प्रेम लागतं. प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेमाविना नाही समाधान. तुमच्या जीवनामध्ये समाधान का नाही? तर तुम्ही ईश्वराला प्रेम देत नाही आणि त्यामुळे ईश्वर तुमच्या जीवनामध्ये प्रेम घालत नाही, प्रेमाची भरभरी करत नाही आणि म्हणून जीवाला समाधान नाही. समाधान या जीवाला पाहिजे असेल ना तर ज्ञानदेवी रम्य रमले समाधान हरीचे चिंतन सर्व काळ. देवाचं चिंतन सदोदित कराल, सर्व काळ कराल तेव्हा तुम्हाला आनंद मिळेल. आमच्या जीवनात आनंदच नाही आणि जीवन आनंदमय नाहीच आहे. मनुष्याचा जन्म हे दुःखाचा आहे. शरीर दुःखाचे कोठार, शरीर दुर्गंधीची थार नाही अपवित्र शरीर आहे. आणि या शरीराने जर का देवाचं चिंतन केलं, नामस्मरण केलं, प्रार्थना केली तर शरीर सुखाचे घोषले. शरीरे साध्य होय केले, शरीरे साधिले परब्रह्म. सुखाचा घोषला आहे. आपल्यावर सुखात ठेवायचं का दुःखात ठेवायचं? प्रपंचाला धरून बसलो तर दुःखात जाऊ आणि ईश्वरला धरून ठेवलं तर सुखात जाईल आयुष्य. पण ईश्वरला किती आम्ही दिवसातून 5 मिनिटं देवाला द्यायला आमच्या जीवावर येतं. सकाळी उठल्यानंतर आंघोळ केल्यानंतर देवाची पूजा करायची झाली तरी किती कंटाळा येते. हे बोरा तू कर पूजा, तुला काय झालंय पूजा करायला? पूजेवर यांचे भांडत. ते देव बोलते नका करू बाबा, ठेवा तसंच मला आहे तसं. म्हणजे देवाच्या गोष्टीसाठी कंटाळा आणि खायच्या गोष्टीसाठी लगेच हजर. काम करायला कोण येणार नाही पण जेवायची पंगत वाढली तर ताबडतोब तिथं पहिला नंबर कसा लागेल. म्हणजे आपल्या ज्या चुका आहेत त्या आपल्या लक्षात येत नाही बाबांनो आणि त्याला कारण दुःख झालं. म्हणजे देवाचं ऋण फेडलं पाहिजे पहिली गोष्ट. दुसरं आहे साधू संतांचं ऋषींचं ऋण आहे. त्या साधू संतांनी ग्रंथ लिहिली म्हणून आपल्याला देव कळला, आपल्याला आई वडील कळले, आपल्याला पुण्य काय पाप काय ते कळलं. हे जर लिखाणच केलं नसतं साधू संतांनी ऋषी मुनीने तर आपल्याला काय कळलं असतं? जनावरांनी आपला फरक काय राहिला असता? हे ग्रंथ पुराण ऐकून म्हणून आपण देवाचा करतोय. देवाच्या ठिकाणी तर शांत बसतोय, बडबड करत नाही, एकमेकाशी बोलत नाही. प्रवचन संपलं की बाहेर जाऊन बोलू आपण एकमेकाशी. प्रवचन चालू असताना, पोथी चालू असताना, देवाची पूजा चालू असताना नाही काय बोलताना तर शांत तरी बसतो, तिकडं बघतो ना. म्हणजे आपल्याला हे साधू संतांचं ऋण आहे. कारण संत आपणासारखे करतात, तुम्हाला बहुसागरातून सोडवतात. संत हे संतांचे उपकार नाही तुमच्यावर. कारण त्याची माझी हित करीती सकाळी जेणे हा गोपाळ कृपा करी. तो परमात्मा आपल्यावर कृपा करावी असं वाटत असेल तर साधू संतांची पहिले संगत झाली पाहिजे, त्यांची भेट झाली पाहिजे.
भेट झाल्यानंतर ते कळले पाहिजे, त्यांना आपण शरण गेला पाहिजे, त्याने आपला स्वीकार केला पाहिजे, मग आपला उद्धार त्याच्याकडून होतो. मग हे साधू संतांचं दुसरं ऋण आहे. तिसरं ऋण आई वडिलांचं आहे. या आई वडिलांनी आपल्याला जन्माला घातलं म्हणून ही पृथ्वी पाहिले, ब्रह्मांड पाहिले, घर दार शेजार पाजार सगळं गाव गणगोत हे कशाच्या मुलं आपण पाहू शकतो. तर आई वडिलांनी जन्माला घातल्यामुळे त्या आई वडिलांचं ऋण आहे. त्या आई वडिलांचं ऋण कसं काढता येईल? सातारकर बाबांच्या कीर्तनामध्ये बाबांनी एकदा सांगितलं पंढरपूरच्या वाळवंटामध्ये की बा आईचं ऋण फेडता येत नाही, वडिलांचं ऋण फेडता येत नाही, कारण तुम्ही त्यांच्यासाठी काहीच करू शकत नाही. ज्या मातेने 9 महिने 9 दिवस तिला गर्भात तुम्हाला वाढवलं, तुमच्यासाठी काही खाण्यापिण्याचा त्याग केला. आंबट खाऊ नको, तिखट खाऊ नको, खारट खाऊ नको, किती तिने पथ्य पाळले. जन्माला आल्यानंतर तिच्या शरीरातून रक्तापासून बनलेलं दूध तुम्हाला पाजलं, त्या दुधातून काही विकार तुमच्यामध्ये येऊ नये, आजार येऊ नये म्हणून तिने पथ्य पाळले, सांभाळले. तुमच्यासाठी हाताचा पाळणा केला, नेत्राचा दिवा केला, रात्रंदिवस सांभाळ केला, ती झोपली नाही. मूल रडायला लागलं तर तिला झोप कसली येते, ते रात्रभर हातामध्ये जोजवते, त्याला झोपवते. जर तुम्ही बिछाणामध्ये लघवी केली, संडास केला, रडायला लागले की लगेच तुमचा चेक करणार फडका भिजल्यावर रडते तर फडका बदलणार, पुन्हा ते तुम्हाला ती ओढ्या तुमच्या जागेवर झोपणार नाही, सुखी जागा तुम्हाला देणार. की किती उपकार आई वडिलांचे आहेत, आईचे किती उपकार आहे. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. तिन्ही जगाचा स्वामी आहे श्रीकृष्ण परमात्मा, त्याला आईचं सुख मिळालं ना देवकीचं. कारण मथुरेमध्ये कंसाच्या कारागृहामध्ये कृष्ण जन्माला आला आणि वसुदेवाने त्याच्या भीतीपोटी गोकुळामध्ये नेलं. आपण सगळ्यांना कथाही माहित आहे. मग आईला त्याला नाहून हाकू घालता आला का, त्याला तेल लावून मालिश करता आला का, त्याला अंगावरचं दूध पाजता आला का, त्या देवकी मातेला नाही आलं ना. म्हणजे आईचं सुख कृष्णाला मिळालं का, नाही मिळालं, पण ते आपल्याला मिळालं. आपण भाग्यवान. त्या आईचे उपकार किती आहेत. ज्या वडिलांनी आपल्याला लहानाचं मोठं करताना कपडा आलं काय हवं आपल्या तुमच्या आईने सांगितलं तसं तुमच्यावरती संस्कार केलं, तुम्हाला शिकवलं, लहानाचं मोठं केलं. ते कधी सांगितलं नाही घरातली अडचण, तुम्ही हट्ट धरलात, गणपतीत मला ड्रेस पाहिजे, कपडे पाहिजे, गोकुळाष्टमी मला कपडे पाहिजे बाबा. घरात नाही काय असलं तर कुणा तरी उसने पासने करून त्यांनी कपडे आणून तुमच्या अंगावर घातली, त्याने फाटकी बनेन घातली, पण तुम्हाला चांगली कपडे, पोराला जाऊ दे गोईला खेळायला चांगली कपडे घालून. त्याने विचार केला आपल्याकडे पैसे नाहीत, कर्जबाजारी झाले, त्या बापाचे किती उपकार आहेत. त्या वडिलांनी तुम्हाला शिकवलं, मोठं ज्ञानी केलं, डॉक्टर इंजिनियर वकील बनवलं. त्यांना आता बंगल्यात तुमच्या जागा नाही ठेवायला, त्यांना गावच्या घरात ठेवता, त्यांना उकिरड्यावर ठेवता. अरे उपकार आहेत आई वडिलांचे, हे उपकार तुम्ही कधीच फेडू शकत नाही. तुमच्या कांगाचं कातडं काढून त्याची चप्पल बनवली, पायात घातलीत आई वडिलांच्या, तुमच्या अंगाची कातडं काढून, तर त्या उपकाराची फेड होणार नाही. एक माणूस महाराजांना भेटला आणि सातारकर महाराजांना सांगितलं मी आईचे उपकार फेडलेच नाही. कसे काय फेडले म्हणजे माझी आता आई 80 वर्षाची झाली, मग तिला तर चालता येत नाही, तिला कडेवर घेऊन गावात फिरतो. तिची इच्छा असेल मला लहानपणी ती दुकानावर नाही ती गोळ्याच्या पेढ्या द्यायला, आता मी कडेवर घेऊन जातो तिला. पैसे काढतो तिच्यातून दुकानावाल्याला म्हणतो हे आमच्या आईला चॉकलेट, जसं लहानपणी मला दिली तशी आता तिला दिली. लोक बोलतात काय तुला शरम गेला, म्हातारीला कुठे घेऊन कडेवर घेऊन. माझी आई, मला काही शरम नाही, तिला खांद्यावर घेतो, कडेवर घेतो, पंढरपूरची वारी करतो महाराज. आई वडिलांचे उपकार मी असे फेडलेत की माझे आता वडील राहिले नाही पण आई राहिली. आईला आंघोळ घेता येत नाही, तिने जसं मांडीवर तिने आंघोळ घातली तसेच आम्ही नुसते हवा खाऊन पाणी पिऊन जगले. अन्न हे जगण्याचं साधन आहे, अन्न हे तुम्हाला संपवण्याचं कारण आहे. म्हणून अन्नावरती ताबा ठेवा, जिभेवर कंट्रोल ठेवा. जेवढं अन्न कमी खाल तेवढे तुम्ही जास्त जगा. पण आम्ही इतका दाबून खातोय भाजी, आम्ही इतका पत्रावळी चाटून पुसून खातोय, अजून येऊ दे अजून येऊ दे. आणि त्या खाण्यामध्ये नाना प्रकारचे चायनीजचे पदार्थ आले, चमचमीत मसाले आले, त्याने घातक झाले. फूड पॉयझन नावाचे आजार व्हायला लागले, आजारी येता कट व्हायचा रोग निर्माण झाला. आमच्या गावात दोघा ठिकाणची केली, 6 इंच आतवीकर. अजून तुमच्यापर्यंत आलाय ना गुडगावमध्ये असा कॉम्पिटिशन, पण तो चॉकअप झाला ना तर तेवढा आतड्याचा भाग कट करून काढावा लागतो. तो निघत पण नाही, खालून पण निघत नाही, वरून पण नाही निघत, इतका चॉकअप होते त्या. कारण जाणारे केमिकल आहे आपल्या शरीरामध्ये, ते केमिकल साचून राहते. आणि 16 मासा आहे, नाजूक पार्ट आहे. तुम्ही सांगा ह्या काकडीला मसाला लावला तर काय होणार नाही, पण ही काकडी घासून निघालं, साल निघालं सर त्याच्यावर मसाला लावा, काय अवस्था होईल. तशी त्याला आतडीला आतली काय काकडी आहे काय, पण आपण त्याच्यातूनच तिकट टाकतो, आपल्याला काय वरती वाटत नाही. पण आज काय त्याचे हालमेल होते की त्याला पाहिजे. काय काय खातो की त्याने भूक सुद्धा पडतात त्या आतडीला. पण खाण्यावर कंट्रोल ठेवला पाहिजे. शास्त्र खाण्याचं असं सांगितलंय, जीवन जगण्यासाठी अन्न खाल्लं पाहिजे माणसाने. कष्ट करतो, ऊर्जा निर्माण होण्यासाठी
पण अन्न किती खावं? आपल्या जठराचा जेवढा भाग आहे त्याचा 5% अन्न खाल्लं पाहिजे असं शास्त्र सांगते. अजून कसं काय ते आम्ही समजायचं? तुम्हाला रोजचं जेवण किती लागतं ते तर प्रत्येकाला माहित आहे. 2 भाकऱ्या खाता का 1 भाकरी खाता ते तुम्हाला माहित नाही. जेवताना किती जेवतात ते? कोण 2 भाकऱ्या खाणार आहे, कोण एवढा भात जेवणार आहे, कोण 2 चपात्या आणि एवढा भात घेणार आहे, एवढी भाजी एवढी डाळ, त्याचा 4था भाग करायचा, तेवढाच अन्न घ्यायचा. तुम्ही 100 वर्ष पूर्ण दोन 4थाच भाग हो, 4थाच भाग. संध्याकाळी जेवण 5:30ला जेवलं पाहिजे. माहिती आहे का आपल्याला? आपण किती वाजता जेवतो? अजून नवीन घरात काय पत्ता आहे जेवणाला? 10 वाजता का 9 वाजता करणारे का त्या लावून ताटावर बसणार तर त्या करणाऱ्यांना मदत करावी असं तुम्हाला वाटतंय का? हे येऊ काय तुझ्या मदतीला? दोघींचा दम निघालाय, आम्ही करू काय मदत? कोण नाही, आम्हाला नाचायला पाहिजे. त्या करणाऱ्याबरोबर करतील. मग काय काय लग्नात आता नवीन वेळ आलेलं आहे की सगळ्यांना मोकळं मिळावं म्हणून जेवण बनवायला विकत आणणार. तुम्हीच बनवा, वाढणारे तुम्ही करा, आम्ही सगळी मोकळी पाहिजे, अशी सुद्धा अवस्था चाललेली आहे. तर दिदी तर तुम्ही ठरवलं लग्न, दादाला सांगितलं तूच करायचं, कोणी पण कुळगावच्या बनायचं आणि पत्राला पण जेवण वाढायला पण इतकी नको माणसं आणि त्यांना नाचायला मोकळी पाहिजे. हे बदली झाली सांगायचं तात्पर्य खाण्यावर कंट्रोल ठेवला पाहिजे. कारण आपल्या जठरातला 5 हिस्सा अन्न असला पाहिजे, 5 हिस्सा त्याच्यात पाणी राहिलं पाहिजे त्या जठरामध्ये, 5 हिस्सा हवा राहिली पाहिजे त्याच्यामध्ये आणि 5 हिस्सा तो खाली राहिला पाहिजे. तिन्ही गोष्टींनी जर का तो भरला तर त्याला घुसळण करायला मिळणार नाही. त्यामुळं 5 हिस्से यांनी ते घुसळण चांगलं होतं, ते अन्न जास्त पचन होतं आणि शरीराची योग्य प्रकारे निगा राखली जाते. मला सांगायचं, आई वडिलांच्या ऋणातून मुक्तराय होण्यासाठी आपण कुठलाही पर्याय त्याच्यासाठी नाही, पण त्यांची आठवण करणं, आई वडिलांचे संस्कार आपल्यावरती त्यांची जतन करणं. आता तरुण पोरांना माझं सांगणं आहे की आपल्या आई वडिलांना समाजात मान खाली घालायला लागेल असं वर्तन आपलं असता कामा नये. तुम्ही वागा कसेही, खा काय खायचं ते, काय प्यायचं ते प्या, पण जेणेकरून माझ्या आई वडिलांची मान समाजात खाली झुकेल असं वर्तन माझ्याकडून होणार नाही याची काळजी प्रत्येक तरुण युवकांनी घेतला पाहिजे. जुनी माणसं खूप हे पाळायची. जुन्या माणसांचे लग्न सोहळे तर बघितलेले, जुन्या माणसाची नवरी कुठली झाली ती पण माहिती नाही. आता विचारून सांगावं लागतं, पोरी तुला अमुक घरी देत आहे, चालेल काय? मला नाही लगीन करायचं. म्हणजे लगीन करायचं नाही होते. पोराला बोलला की लगीन करायचं नाही पोटा लग्नावर होणार नाही, मला लगीन नाही करायचं होते. पोरी तर माझ्या 25 वर्ष वय झाली, ती नाही म्हणते. अरे बाबा विचार तिला नाही ते त्याला, तुला कुठले आवडते, तुला कोणता आवडते ते त्यांच्या आवडीनुसार चालायला लागते. हल्ली ही पिढी पूर्वीच्या पिढीत होता का 1-1 वर्ष 2-2 वर्ष आपण बायकोकडे बोलत नव्हती जुनी माणसं, पण संसार झाला ना सुखाचा. कोणीतरी मित्र म्हणतात त्या घरातली पोरगी तुला केले, अरे झाली रात्री बाबा बसली होते बैठकीला, तेव्हा माहिती पडायची. मग तेवढ्या सुखाचा संसार झालाच ना. आई वडिलांनी जे ठरवलं, ज्याच्याशी गाठ बांधली त्याच्याशी आयुष्य कंठायला आपण तयार होतो. हल्लीची पिढी ती नाही, त्याच्या मनाविरुद्ध केला तर 1-2 वर्षामध्ये टिकत नाही, लगेच दिवस घेऊन मोकळे होतात. नाही पटत मला, नाही तो आवडत मला, नाही ती आवडत मला, संपला विषय. एवढा हलका आहे का? हा 16 संस्कारापैकी विवाह संस्कार एक संस्कार आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये. 16 संस्कार सांगितले, त्याच्यातला हा एक पवित्र संस्कार आहे. सुखाच्या आनंदाला त्यांना प्रवृत्त करणं आणि संपूर्ण जीवन त्या दोघांनी एकमेकाच्या सहाय्याने जगणं, आधार देणं. म्हातारी किती म्हातारी झाली, नातवंडाची पतवंडाची लग्न बघितली तर त्या म्हाताऱ्याचा आधार असतो आणि म्हाताऱ्याला म्हातारीचा आधार असतो. हा आधार जेव्हा तुटतो ना तर एक जो राहतो ती कष्टमय जगत असतो, ते नाही कळणार. ज्याला प्रत्यक्ष अनुभव असेल तो जाणू शकते हे. पण काय होतं, हल्ली तरुण पोरांची लग्न झाली, आई वडिलांची पण वाटणी, बाप बारक्याच्या वाटणीला आणि आई मोठ्याच्या वाटणीला. मोठ्याने मुंबईला आणि बारकाने ठेवले बापाला गावात. म्हातारीची ताटातूट करून काय आनंद तुम्हाला मिळणार आहे? एक म्हातारीला घेतलं तसं मला म्हातारीला पण घेतो, एका खोलीत एकत्र राहू दे ना म्हातारीला. त्यांना सुद्धा काही जीवनातल्या आठवणी एकमेकाशी सांगून जीवन कंठायचं असतं शेवटच्या क्षणाला. कधी आपल्याकडून होत नाही बाबा, पण हा सारासार विचार कोण करतच नाही. जो तो आपल्या फक्त भवितव्याचा, आपल्या फायद्याचा विचार करतोय. माझा भाऊ पोटात गेला तरी चालेल, माझं घर नुकसानीत गेलं तर चालेल, माझा फक्त फायदा झाला पाहिजे. ही वृत्ती वाढायला लागली. या वृत्तीला पायबंद घालायचा असेल तर ज्ञानोबा तुकोबारांना शरण द्यायला पाहिजे, साधू संतांना शरण द्यायला पाहिजे. त्यांची माझी सगळं येणे हा गोपाळ कृपा आहे. एखादी गोष्टी प्रत्येकाला वाटतं, प्रत्येक गोष्टीमध्ये फरक आहे, आनंदामध्ये फरक आहे प्रत्येक आनंदामध्ये.
तोच आनंद त्या क्षणात प्रत्येक जर हसत असेल माणूस तर त्याचा आनंद तुलना करता येत नाही. त्या दिवशी चैतन्य महाराजांनी एक उदाहरण दिलं की एखाद्या माणसाला पैशाची गरज आहे आणि गरजेपोटी तर जो तुमच्याकडे आला किंवा मित्राकडे गेला सख्या बाबा मला फार गरज आहे, मग काय गरज आहे? म्हणा 1000ची गरज आहे. 1000ची गरज आहे. अरे बापरे, जिवलग मित्र आहे. आता नाही पण बोलू शकत नाही, तर तो त्याला सांगतोय दिलेस रे 1000 नाही, असं कर माझ्याकडे 200 रुपये आहे, ते 200 रुपये तुला देते, बाकीचे 800 तो कुठून तरी. तो म्हणत अजिबात नाही, त्याच्यापेक्षा 200 ते भेटतात ना, अजून 200 वाले करून देतात, भेटले तर 1000 होतात माझे. हा सांगतो तो बरा, मग त्याला तेवढासा तो मिळणारा आनंद बरा असतो, त्याच्यासाठी तो फायदा त्याच्यासाठी बरा असतो, त्याला बरा म्हणतात. बरा झाला, बरा फायदा झाला. आता तो दुसऱ्या मित्राकडे जातो, त्याचा पेक्षा तो सांगत नाही पहिल्याने मला 200 दिले तर 800ची गरज आहे, तो 1000चीच मागणी करतो. त्याच्या 1000 दिले त्याचे 200 परत देणं, मग एकटाच राहील कर्ज आपल्यावरती. दुसऱ्या मित्राकडे गेला, त्याला सांगितलं 1000ची गरज आहे, मला दिलं तर बरोबर आणि ठेवली माझ्या कामासाठी, मी पुढच्या महिन्यात तुला देतो. ठीक आहे, 1000ची गरज आहे, 1000 घेऊन नको, पुढच्या महिन्यात नक्की मला देऊ. परत बाबा म्हणजे माझी अडचण करून टाकशील तू. नाही लगेच तुला देतो. आता दुसऱ्याने त्याला 1000 दिले, चांगला झाला. तिची अडचण होती ती निघाली, म्हणजे पहिला होता ते बरा साधारणतः, कारण नाहीपेक्षा थोडे तरी मिळाले. आता दुसऱ्याकडे गेल्यानंतर त्याला चांगला म्हटलं, चांगला फायदा झाला. का चांगला? तर बाबा त्याने अपेक्षा होती तेवढी दिली, पण पुढच्या महिन्यात अट टाकली, त्याने दिलंच पाहिजे त्याला. जर नाही मिळाले तर आणखी एक आपला श्रीमंत जिल्हार होतोय त्याच्याकडे जाऊया, त्याने दिले तर ह्याचे 1000 रुपये एक महिन्यात आपल्याला देता येतील, म्हणून त्याच्याकडे दिलेला. त्याला सांगितलं 1000ची मला गरज आहे बाबा, फिरलोय कंटाळलोय, जर काय मदत केलीस तर बरोबर. किती? 1000, फक्त 1000? हो म्हणतो फक्त 1000. 1000 कशाला? हे 5000 घेऊन जात. मागितले 1000 पण दिले किती? 5000. पण देताना सांगितले हे द्यायचे नाही, तू माझा मित्र आहेस, तुलाच आहे. हा उत्तम फायदा जीवनातला. तशी जीवनामध्ये 3 गोष्टीतून आपल्याला जावं लागतं. एक साधारण असतं, त्याला बरा म्हणतात. बरा मग प्रत्येक म्हणून मला सांगताना झालं लग्न कसं ओळखलं? बरं ओळखलं. आणि जर मनासारखं चांगलं ओळखलं, अरे अतिशय उत्तम, म्हणजे जे होत्यापेक्षा त्याच्यापेक्षा चांगल्या पटीने झाला तर अतिशय उत्तम. महाराजांनी पटवून दिला की बरा, चांगला आणि उत्तम. मग तसा हा मनुष्य जे आपल्याला मिळाले, तो बऱ्यापणाने जगायचा, चांगलेपणाने जगायचा का उत्तमपणाने जगायचा, त्याचा विचार करा. आणि हा विचार करायचा असेल तर सारासार विचार करा. उठावटी नाम धराखंडी विठोबाचे तयाचे चिंतन निसैल संकट करायला गुरुगुडा भवसे. अरे लग्नाच्या धामधुमीत पण प्रवचन ठेवतं काय? डोका खाल्लाय यांचा. अरे ह्या आता गीत गाण्याचा आपला टाइम का? ह्या प्रवचन ऐकायचा? पण त्याच्यासाठी एक देवाच्यासाठी 1 तास देणं हा फार महत्वाचा, उत्तम आहे. आणि एवढ्या पण तास 12 तासापैकी दिवसभराचे 12 तास झोपण्याची रात्री गेली, त्याच्याने 2 तासातून ओढून घेऊ. आता हल्दीच्या दिवशी नाताळचा बोलल्यानंतर 12ला आटोपून चालू 2-3 तर वाजवलंच पाहिजे. आता 2-3 4 वाजू तेवढा नाचू. देवासाठी 1 तास. देवाला आपण बोलवतो का नाही लग्नाच्या सुखाच्या कार्यामध्ये? मला एक प्रश्न पडला होता, तुमच्याकडे आहे का नाही तो प्रश्न मी बऱ्याच वेळा सांगितलं. आमच्याकडे ते लग्न बोलताना ते गोरेगावच्या म्हाताऱ्याला बोलायचं लग्नात. तुमच्याकडे आहे का नाही काय मला माहित नाही, पण गोरेगावच्या म्हाताऱ्याने लग्नाला आवाज तुम्ही त्याचा शोध घेतला. गोरेगावचा म्हातारा कोण आणि त्याचा आपला संबंध काय देवाल्यांचा? मला बघू दे, शोधून काढू दे. गोरेगावचा म्हातारा कोण, त्याचं नाव काय, आडनाव काय, त्याचा संबंध आपल्याशी काय? हा गणपती देवाने लग्नाला यावा मान्य आहे, बाबा गाव देवाने लग्नाला यावा मान्य आहे आम्हाला. हे सगळे देव आमचे आहेत, शिवांचे दिवस ते पाच देवाने लग्नाला यावा मान्य आहे आम्हाला. हनुमंतरायाने लग्नाला यावं मान्य आहे, कुलदेवाचं असेल जोगेश्वरी मातेने मान्य आहे आम्हाला, वाघोबाने मान्य आहे आम्हाला, आमचे देव आहेत कुलदेव. त्यांना बोलून गोरेगावचा म्हातारा कुठं आला आणि ह्याला लग्नात बोलायची गरज आहे. मी शोधून काढला. माणसाने जिज्ञासू वृत्ती ठेवली पाहिजे. माहिती नसेल तर ती शोधावं. लय म्हातारीला शोधून काढल्या जुन्या, म्हणजे 10-12 वर्षापूर्वी हा प्रयोग केला. म्हाताऱ्या होत्या 80-90 वर्षाच्या. त्या म्हाताऱ्यांना जाऊन भेटलो, एकेकीची मुलाखत घेतली. लग्न उरकल्यानंतर तर मला तो शब्द एक खटकला, त्या गोरेगावच्या म्हाताऱ्याने लग्नाला यावा. तो कोण गोरेगावचा म्हातारा? त्या म्हाताऱ्याने कोण? त्याचा शोध लागला मला. तर पूर्वी आंब्याच्या खाडीत हरेश्वर वरून पगार घेऊन सोडे घेऊन जायचे गावातले लोक. तामान मजगावला इकडे बाजार होता जसा तळ्याला व्हायला, तसा एक महाडचा बाजार होता तिकडे, गोरेगावचा आणि महाडचा. तर त्याच्यासाठी त्या खाडीतून पगार घेऊन इकडनं लोक जायची, सोड्याच्या गोणी घेऊन. सुट्टीसारखे सोडे सुकवायचे लोक. सोड्यावर मिठाई मिळायची. आमच्या लहानपणी आम्ही एवढी सोडे न्यायचे आणि मिठाई घ्यायची. सुकट बिकट नव्हती.
इतका सोड्याला किंमत नव्हती ते. आणि सोड्याच्या गोणीच्या कोणी असायच्या पगारात 20, 25, 10, 15 गोणी घालायचे आणि ते 4-5 बायकांनी 4-5 बापी तो पगार घेऊन वलवत आपले संध्याकाळपर्यंत पोहोचायचे कुठं त्या नांदवी पुराच्या त्या खाडीतून पुढं गोरेगावच्या खाली. जो गोरेगाव आपला आहे आता जातो ते मानगावला गोरेगाव, त्या गोरेगावच्या खाली खाडीमध्ये जायचे. तो म्हातारा यायचा कंदील घेऊन गोरेगाव आणि हे मग यांना इशारा द्यायचा, आलो हो आलो कुठले हो दिगीवाले, हा या या या. किनाऱ्याला का तो शिदोरी न्यायचा रात्री जायला, जेवणाचा शिदा वगैरे. मग हे किनाऱ्यावर बनवायचे जेवायचे वगैरे, भात वगैरे सुकट तो सोडे असायचे, कालवण करायचे, तो मसाला तेल बील सगळा न्यायचा. हे काय लोक न्यायची तो कसं म्हणायचा आणि मग तिथं सोड्याचं कालवण आणि तू भात बीत जेवायची लोक. आणि तो म्हातारा तो कंदील देऊन जायचा. सकाळी भल्या पहाटे 5 वाजले का म्हातारा पुन्हा 4 हमाल घेऊन यायचा, त्यांच्या गोणी न्यायला. त्यांच्यावर त्या गोणी वाजवायच्या आणि यांना घेऊन बाजारात बसवायचा. बाजारात झाला 1-2 पगारात राहायचा. बाजारात झाला आटोपला 9-10ला बाजार सकाळचा, हे सगळा खरेदी केला का 10 वाजता आपला पगार सोडला का रात्री पुन्हा पोचले का. तर तो म्हातारा ओळखीचा, मग त्याला लग्नाला बोलवायला पाहिजे. ओळखीच्या सर कुणाला बोलवतो काय, तर मुंबईच्या माणसाला बोलवतो आपल्या खोली असेल त्या खोलीच्या बाजूच्या ओळख झाल्यानंतर बोलवतो. तसा तो म्हातारा शोधायची जिज्ञासा असली पाहिजे. शोधा म्हणजे सापडे. जीवनामध्ये तसाच आहे, सुलभ मार्ग आहे. मार्ग हा सोपा सुखरूप, भक्ती मार्ग सोपा सांगितलेला आहे. पण त्या मार्गाने जाताना आईवेळी का घेतोय माणूस, तर पडिले वळण इंद्रिया सकला किंवा जिभेचे चोचले पुरवण्यासाठी. चमचमीत खाण्याची सवय लागली आहे जिभेला, ती पिण्याची सवय लागली जिभेला, त्यामुळं ती जीभ तिकडे वळत नाही भक्ती मार्गासाठी. म्हणून भावांनो, तुकोबारायांनी सुद्धा अनेक प्रकारे लोकांना समजवण्याचा प्रयत्न केला. तुकोबारांचा एक अभंग आहे, कन्या सासुऱ्यासी जाय मागे परतुनी पाहे, तैसे झाले माझ्या जीवा कधी भेटसी केशवा. हा तुकोबारायाने अभंग कधी लिहिला, लग्नाच्या प्रसंगावर हा अभंग लिहिलेला आहे. कन्या सासुऱ्याशी जाय, मुलगी कन्या आहे, लग्नाच्या वेळेस सासरला जाते ना, लग्न केलं की तिला सासर लागते. त्याच्या अगोदर तिचं सासर असतं का, तिला एकच माहेर असतं. लग्नाचं वय झालं तिला दिल्या वराला दिली आपली आलेल्या वराला का ते मग तिकडं जातं, ते तिकडचं घर तिथं म्हणजे सासर. आणि आई वडिलांचं घर म्हणजे माहेर. तुकोबारायांनी जेव्हा कार्तिकीच्या वारीला तुकोबाराय गेले आणि कार्तिकीची वारी आटोपल्यानंतर वारी संपल्यानंतर लोक गावोगावी आली, पण तुकोबाराय काय पंढरपूर सोडत नाही. तुकोबारांना कळून चुकला आता आपण मृत्यूचे दिवस जवळ आलेले, तर ते जगद्गुरु, ते ईश्वराचा अवतार होते, महाविष्णूचा अवतार होते, ज्ञानोबारायांचा अवतार होते तुकोबाराय. बघायला गेला तर नामदेवांचा अवतार होते ते. आणि त्यामुळे त्याला माहित होतं की आपला मृत्यू समय जवळ आलेला आहे, 3-4 महिन्यावर मृत्यू आलेला आहे. तुकोबारांनी पंढरीत वेळेला चांगलं ना, पंढरीतच राहायचं. तुकोबारांनी धावून पंढरपूर काय सोडत नाही. रोज देवळात जायचे, देवाला भेटायचे, नमस्कार करायचे, तासन बसायचे. अशी शेवटी देवाला विचार करला की हे जर गावी गेले नाही तर त्या बायका पोरं घरदार सगळ्यांना सोडून इकडून कसा मृत्यू त्या गावात आहे यांचं, आणि ह्याला तर वैकुंठाला न्यायचं आहे. म्हणून पांडुरंग परमात्मा तुकोबारायांकडे बोलायला लागले, तुकोबा गावी जात नाही का, नाही जाय नाही, थोडे दिवस राहावं असं वाटते. 4-5 दिवस गेले, तुकोबा गावी जात नाही का. देवाचा तोच प्रश्न आहे. देवाला अशी शेवटी विचारलं, देवा गावी जात नाही तुला काय त्रास आहे काय, तुझ्या देवळाचा प्रसाद खायचा काय मी, तुला काय वजन आहे का माझं, बाबा जेवण खाण्याची सोय करावं लागते. पंचलाव आहे, आपण पंचलाव त्या मुलांना पण तसंच होतं, घरामध्ये असते. मला सांगायचं आहे तात्पर्य की देवाचा आणि तुकोबारांचा संवाद सुरू झाला. शेवटी तुकोबाराय गावी जायला तयार नाही आणि देवाने मग आग्रह केला, तुकोबा तुला गावी जावंच लागेल. मला माहिती आहे का पाठवतोस, पण त्या प्रपंचातून सुटून मी पंढरपूरला आलोय आणि पंढरपूर नाही तुला त्रास, ना तुझ्या ब्राह्मणांना त्रास, ना पंढरपूरच्या माणसांना त्रास माझा, तर तू मला गावी का जातोस ते मला समजलं ना, मग तू गावी जा. नाही जाणार, अरे मग जावंच लागेल. देवाचा तुकोबारायांचा संवाद जेव्हा सुरू झाला तेव्हा तुकोबारायांना देवाने देव आहे तो चतुरा तू शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, हुशारीने तुकोबाचं मन जिंकलं, तुकोबाला प्रवृत्त केलं जायला. तेव्हा तुकोबारांचं मन बदल झालं. तुकोबारा देवळाच्या भिंतीच्या दगडांना म्हणतात तुम्ही भाग्यवान आहात बाबा, कारण तुम्हाला कधी जा बोलत नाही. मी परका पडलो ना दुसऱ्या गावचा, ह्याचा राजा आहे ना, हा राजा आहे ना, राजा पंढरीचा, राजाचा ऐकता पाहिजे नाही तर राजा फाशी देतो. तुकोबाराच्या दगडाला सांगते आता याचा ऐकायलाच पाहिजे, मला गावी जायलाच पाहिजे, नाही गेलो तू फाशीची ऑर्डर काढली तर करायचं. राजा या राजाची आज्ञा ऐकली पाहिजे. तेव्हा तुकोबा अशा कशाला बोलतो बाबा,
बायका पोरामध्ये तुला ना मी 4 महिने तुला न्यायला वैकुंठात तुझ्यासाठी सुवर्णाचं घर बांधतो. तुकोबारांचा समज घालतात आणि मग तुला वैकुंठात तुझा पण गप्पा गोष्टी करू आणि पृथ्वीवरचं आयुष्य तुझं संपलेलं आहे तुकोबा, मग तुला जावं लागेल आणि त्यासाठी मी तुला पाठवतो, दुसरा काय नाही. म्हणजे मी तुला स्वतः सांगायला येईल 4 दिवस अगोदर येईल, तयारी झाली का, कधी निघायचं सगळं तुला कळवीन वेळोवेळी. पण देवा मग तू आता मला भेटणार नाही, तिथे भेटतोस तसा तिथे भेटणार नाही ना गावात गेल्यानंतर. देव म्हणतो तू बोलशील त्या क्षणाला तुझ्या जवळ असेल. पांडुरंगा बोललास तुम्ही नजर क्षणाक्षणात रात्री झोपताना देवा लगेच तुझ्या उशाजवळ हजर. तू प्रार्थनेला गेला संडासला तिथं जरी तुला आठवण पडली देवा पांडुरंगा तुझ्या बाजूला येऊन बशील गप्पा मारून. तू बाबा तू आता देऊला जा. तुकोबाराय म्हणतात जा म्हणतस माझा जीव घालमेल होते ते तुला सांगून नाही पटणार देवा. माझ्या जीवाची घालमेल काय होते ना ती माझ्या अंतकरणाला कळते, तुला नाही सोपं बोलायला आहे. जा एखाद्या मुलीला आपल्याला बोलायला सोपं आहे बाय जा तुला निघ्या घरी, तर तिच्या अंतकरणाची काय घालमेल होते ती बापाला कळत नाही, आईला कळत नाही, या जगातील कुणालाही कळत नाही. त्या मुलीच्या जीवनाची घालमेल ती किल्लार म्हणतं ज्याने तळहाताच्या पोळाप्रमाणे सांभाळली, जिने नेत्राचा दिवा केला, तळहाताचा पाळणा केला आणि रात्रंदिवस सांभाळली. 18 वर्ष झाल्यानंतर तिला जेव्हा दुसऱ्याच्या स्वाधीन केली तेव्हा बाप फक्त विवाह लावून देतो आणि त्याच वेळेस वडिलांचं नाव आणि आडनाव पुसलं जातं आणि समोरचा जो आलेला आहे तिचं हरण करण्यासाठी, तिचं वरण करण्यासाठी, तिचं पाणी ग्रहण करण्यासाठी, तिला स्वीकारण्यासाठी त्याचं नाव तिला आयुष्यभर लावावं लागतं, त्याच्या आडनावाने जगावं लागतं. त्या घरादारावरच्या सगळ्या गोष्टीवरचा ताबा सोडावा लागतं. पण शासनाने तरी पण सांगितलं हक्क तिला आहे माहेरचा, तो सोडता येत नाही. शेती बिती इस्टेट असेल तर तिचा हक्क तिला मिळालाच पाहिजे. मुस्लिम समाजामध्ये त्याला एक वेगळं नाव आहे. त्या मुलीच्या संगत काय 7.5 तोल्याचं सोनं दिलं जातं का 5.5 तोल्याचं सोनं तिच्या संकट आली. आपल्या सुद्धा समाजामध्ये आहे मुलीच्या पत्रामध्ये 2000 रुपये टाकण्याची प्रथा आहे. आई वडील टाकतात मुलीला जाताना शेवटी, सासरी जाताना वरात किंवा एखादा वडील श्रीमंत असेल तर सोन्याचा दागिना करून देतो गळ्यामध्ये. बाहेर तुला संकट आलं, तुझ्या नवऱ्याचे दागिने सगळे जर गेले तर तुला अडचण काढली, माझे थोडीशी मदत मिळावी म्हणून हे तुला देतो 1000 रुपये किंवा एखादा सोन्याचा दागिना मुलीला दिला जातो. मग त्या प्रकारे तुकोबाराय सांगतात देवा तुला कळणार नाही. म्हणून देव म्हणतो काय कळणार नाही, तू म्हणतो जा 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 आणि माझ्या जीवाला काय होते ते माझं मला सुचेना आता. पण आता तुझी आज्ञा ऐकायला पाहिजे, तू राजा आहे, इथनं नाही गेलो तर फाशी पण देशील, त्यामुळे गेलंच पाहिजे मला, ते पंढरपूर सोडायला पाहिजे. पण तैसे झाले माझ्या जीवा तुकोबाराय म्हणतात. देव म्हणतात तैसे झाले कन्या सासुऱ्यासी जाय मागे परतुले पाहे, तैसे झाले माझ्या जीवा कधी भेटशी केशवा. भगवंता अरे तू कधी मला भेटशील. कारण मुलगी जेव्हा आई वडिलांना सोडून माहेर सोडून सासरी जातं आणि तिला जरी घोड्यावर बसवली किंवा तिला बैलगाडीत बसवली किंवा तिला कारमध्ये बसवली श्रीमंत बापाने आणि वरात घरातून निघाली तर ती आई वडिलांच्या घराकडेच मागं बघते. कन्या सासुऱ्यासी जाय मागे परतुनी पाहे, मागं बघते माझ्या आईचं कसं होईल, माझ्या बाबांचं कसं होईल. आईला सांगते माझ्या बाबांची काळजी घेऊ, त्यांना काही कमी पडू देऊ नको, त्यांना वेळेत औषध देऊ. जिची आई नसेल तर तिने बाबांच्यासाठी आपल्या वहिनीला आपल्या भावाला सांगावं लागतं तिला माझ्या बाबांना वेळेत जेवायला द्या, सकाळी नाश्ता लागतं त्यांना. कारण तिला माहित आहे माझ्या बाबांना काय लागतं, माझ्या आईला काय लागतं ह्याची तिला जाणीव आहे. आई वडिलांनी काय केले मुलापेक्षा मुलीला जास्त जाणीव असते. कारण मुलगा का बदलतं तर दुसऱ्या घरातला गुरु येतं, पर घरातला माणूस आपल्या घरात येतो. तिची बुद्धिमत्ता तिकडची असते पण मुलीची बुद्धिमत्ता ही आई वडिलांपासून तिकडचीच असते. म्हणून मुलीच्या जीवाची जशी घालमेल होते पांडुरंगा माहेरून सासर जाताना तशी माझ्या जीवाची झाले. माझ्या आई वडील आता कधी मला भेटतील असं तिला वाटतं, तसा कधी भेटशी केशवा तेव्हा कधी भेटशील. देव म्हणतो नाही तसंच, पण जीवनात हे सत्य आहे. जरी कटू असलं तरी ते सत्य आहे, त्याला सामोरं जावंच लागतं प्रत्येकाला. मृत्यू हे कटू सत्य आहे तरी एक दिवशी मरावंच लागतं. मुलीला सासरी जावंच लागतं हे कटू सत्य आहे, ते आई वडिलांना सोडावंच लागतं आणि बाहेर सोडून सासरी जावंच लागतं. हे जरी कटू म्हणजे अतिशय कडवट असणार असलं तर ते सत्य आहे. तुकोबा हे सत्य जपावंच लागतं. तुकोबा सांगतो तुला जेव्हा आता काय सांगतो तुला, तू मला सगळं सांगतो समजवतो ठीक आहे, पण चुकलिया बाळाला माता गुरुहुरू पाहे, तैसे झाले माझ्या जीवा कधी भेटत केशवा. 5 लाखाची 18 लाखाची यात्रा भरले पंढरपूरमध्ये आणि हाताजवळचा पोरगा हरवावा 18-20 लाख लोकांमध्ये. आणि त्या पोराला बोलता पण पक्का येत नाही, 4थीचा आहे 3रीचा आहे मुलगा आणि हाताजवळून गर्दीतून सुटलाय. आणि त्या आईची अवस्था काय होती, तिच्या हातातून मुलगा सुटलाय.
ती चौकात येड्या ईशासारखी फिरते. जो भेटते त्याला विचारते, दुकानदारांना विचारते, खाकी पॅन्ट आहे, पांढरा शर्ट आहे, एवढा एवढा उंच आहे, काळा रंग आहे, बघितलात का, हातावर मुलीन प्लास्टिकचा घड्याला आहे, बघितलात का, जे भेटेल त्याला पोलिसांना विचारते, याला भेटते. तैसे झाले माझ्या जीवा कधी भेटस की केशवा. चुकलेला मुलगा आईपासून जेव्हा दूर जातो आणि आईची अवस्था जशी होते ना, तू बाळ सापडावा त्यासाठी, तशी माझी अवस्था झाली तेव्हा तुझं पंढरपूर सोडता. जीवना वेगळी मासोळी तुका तैसा तळमळी. पाण्यातून मासा काढावा गळवल्याने आणि गळातून मासा सोडवा वाटतो, तडफड तडफडतो आणि मरतो. तैसे झाले माझ्या जीवा कधी भेटस की केशवा. देवाने आलिंगन दिलं, देवाचं आलिंगन आहे. आई वडील आलिंगन देतात मुलीला शेवटच्या वेळेस, असं हाताच्या हात नाही, पायाला पण घे, मिठी मारतात. या आलिंगनामध्ये कुशल मंगल आहे तिच्या जीवनात आणि तिच्या जीवनाची समाधान होण्याची ताकद आहे त्या आलिंगनामध्ये. त्या एका आलिंगनामध्ये तिचं मन भरून येतं. आई वडिलांचं आलिंगन आहे, शेवटपर्यंत ही मायेची ऊब आहे मला, आणि हीच ऊब माझ्या जीवनामध्ये मला सार्थकी ठरणार आहे. हीच माझ्या जीवनाला दिशा देणार आहे. माझ्या आई वडिलांचं नाव कुठं जाणार नाही, कमी पडणार नाही, अशी मी त्या घरात वागवीन. की लोकांना एक शिकवण देईल की माणसाने जीवन कसं जगावं, कौटुंबिक जीवन किंवा आपलं पुढचं गृहस्थ आश्रमी जीवन कसं जगावं, हे माझ्या आई वडिलांनी मला शिकवलेलं आहे. सासूच्या हातातलं, नंदिनीच्या हातातलं सगळं काम मी घेईन. मी जरी माझा नवरा किती माझ्यावर प्रेमळ निघाला, प्रेम करणार निघाला, तर त्याच्या कुणाच्याही जीवाला मी दुःख देणार, सगळ्यांना जपीन. आणि ती अशी नाती जपते का, तर आई वडिलांच्या शेवटच्या आलिंगनात ती ऊब असते. आणि तीच ऊब देवाची भेटली तुकोबारांना. तुकोबारांना निघाले तेव्हा झाला ना बोलू, झाला का पटवून आपली. मी जातोय जेव्हा, मग कधी येशील, मी येतोय 4 महिन्यांनी. कार्तिक महिन्यातली कार्तिक एकादशी झाली, कार्तिक गेल्यानंतर मार्गशीर्ष, पौष, माघ आणि 4था महिना फाल्गुन म्हणजे शिमगा. शिमग्यामध्ये तुकोबारांना पण आठवण नाही. पहिली होळी लावली, बोबा मारतात पोरं आणि गावात सण खेळ सुरू झालेला आहे. आणि शेवटची 2 होळ्या असताना 8व्या 9व्या होळीला तुकोबार आहे घरात बसलेले, ते विण्याच्या तारा जोडतात, तुटलेला विना आहे तो सांगतात. तेवढ्यात अन्नामध्ये आज घराशी पाहुणे आले ऋषिकेशी, काही करू उपचार. आणि देवाला बघितलं अन्नात उभा, अरे पांडुरंग परमात्माला आहे. आवळीला हाक मारले, आवळे अगर ये लवकर, पाणी आण, पाट आण, टावेल आण. तुमचं टावेल आहे कुठं आपल्या घरात, तुमच्या धोका पुसा पाणी आणतो, पाट आणतो, आण आण, माझा उपकार नाही, आण पाणी. कोण आलं अन्नातली उडी तर कोणच नाही. तुकोबारांनी दिसले पाठवलं, तो भीत होता आवडीला, गेला दिसला तर काय फेकून मारलं. याचा संसाराचा वाटोळा मी केलेला आहे, आवडीचा माझ्यावर आरोप आहे, मी प्रत्यक्ष जुळतो, तुम्हाला काही सोडणार नाही. तुकोबारांचं माझ्यावर प्रेम आहे. आवडीचा जर राग असला तर तो राग साहजिक आहे. तर तुकोबारांची अवस्था जी झाली की माझ्या प्रेमामुळे अशी झाले, वैराग्यवान तुकोबारा झाले. 65 लाखाची जाहिरात पूर्ण वाट गावाला देऊन टाकली. आलेली खरेदी खतं आणि वाट्याला आलेले दागिने ते सुद्धा लोकांना देऊन टाकली. खरेदी खतं पाण्यात बुडवली आणि त्यांना कर्जमाफी देऊन टाकली. पहिली कर्जमाफी करणारी तुकोबारा आहे. आता ती सरकार करत असतील हो, परंतु 400 वर्षापूर्वी तुकोबारायांनी केली पहिले कर्जमाफी. त्या सर्वसामान्य नाही ही गोष्ट. आणि त्याप्रमाणे तुकोबारायांनी घाईघाईत बाहेर आणून पाठ मांडावा, देवाने उभा राहावा. तुकोबारायांनी पाठावर पाय धुवावे, आवडीला दिसतच नाही म्हणजे पाठ का धुत आहे, पाणी होतो. बरं पाठ धुता धुता उपरनं काढलं, उपरणाने पाठ पुसला, नवऱ्याला माझा आवडी म्हणजे पाणी ओतला काय, उपरना सुका भिजवला काय, आणि काय बरोबर आहे माणसाला. कारण तुकोबारांना वेळात ठरवलं होतं आवडीने. तुकोबारांच्या बाबतीत म्हणते, माझ्या माया बापे बरे नवे केले, पदरी बांधिले भिकाऱ्याच्या. लोकांना म्हणते, अरे भिकारी माझा नवरा, या भिकाऱ्याच्या पदराला मला बांधली. माझ्या आई वडिलांनी बरं नाही केला. आवळी काय म्हणत होती, फुटकात विना त्याला 2 तारा, खाली येणं धारा पंढरीसी. आणि त्या फुटलेला विना आहे आणि तुटलेला तारा आहे, त्या सांगतानी पंढरीला घालतोय येणं धारा. पदरी बांधले भिकाऱ्याच्या, या भिकाऱ्याच्या पदराला मला बांधून टाकले. माझ्या आई वडिलांनी माझं बरं नाही केलं अशी एवढी बोलत होती. तर तुकोबारा उलट बोलले नाही, तू बायको अशी बोलत भिकारी आपण तिथं, मी भिकारी मग कशाला लग्न केलं माझ्याशी, चालती होईल ना. तो तुकोबारा देव माहिती होते, त्यामुळे उलट वृत्ती नव्हती त्यांच्याकडे बोलण्याची. आवडे असं बोलू नये, आवडे मला बोलताय पण देवाला बोलू. देवाला तुम्हाला भेटला ना, त्याला असा होलपट मारीन ना, नाव काढते तो माझा. देव म्हणते बरा हा दाखवून नाही मला तर बरा होईल. देवाचा हात धरला तुकोबाराने, पाय पुसले, अंगणात आले, आवडी पाठवून चल. आवडी मागं थांबली
आणि मग अवनीच्या लक्षात आलं की नक्की श्रीमंत ते खरं आहे, कारण पाय भिजलेल्या माणसाचे ठसे उमटतात का नाही येताना, तसे देवाचा हात धरले तुकोबारायांनी आणि तुकोबारांचे पाय सुके आहेत, त्यामुळे त्यांच्या पायाचे ठसे उमटण्याचा प्रश्न येत नाही. पण हे पायाचे ठसे कुणाच्या, या अवनीने बघितली घाबरली. अवनीमध्ये कोण आहे हो, कोणाचा हात धरला? अगं देवाचा. तिला पायाचे ठसे दिसायला लागले, त्या पायरीवर घरात येताना वाटणार वगैरे आणलं आणि मोडलेल्या बाजेवरती खूर मोडला होता, तरी साधून आपली काठी लावून बांधली होती तशी. त्याच्यावर कांबळ एक होती फाटकी, ती झटकली आणि त्याच्यात देवाला बसवला. जुन्या काळातल्या बाजा आपल्या बाजली म्हणत होतं कात्याची, तसं कात्याचं ते बाजूला त्याच्यावर बसवला. पोक आला त्याला खाली, गुड आला असा खाली. तो अवनीला दिसत नाही, पण अवनीला ते खाली आलेलं गुड बघितलं, अवनी खाली बघितलं नाही. अवनी म्हणतो कोण आहे हो? देव आहे, उठवा उठवा. देवा म्हणतो उठ उठ. त्यांना काय उशी बिशी उठ देवा. देव उठला. ते पोक होतं आत्ता खालचं आलेलं गुड, ते आत गेलं. अहो बसवा बसवा. तेव्हा बस बस बस, कारण ती आपल्याला बनवून बिनवून देणार आहे चाय, तिच्या आधीच पहिले वागायला पाहिजे. देवा देव म्हणतो हो चालेल बाबा, तिला उठवून की तिचा बसव, कारण देणारी ती आहे. आणि तिच्या मनात आला तर चहा, त्या महाराजांच्या घरात गेल्यात ना, त्या चहा पाणी तिला चांगलं बोलावं लागतं. महाराजाला 2-2 शब्द खराब पडले तर चालेल, तर तिला चांगलं बोललं तर ती समाधानी होते. मग महाराज दूध देव तर हलवा म्हणून तुम्हाला, मग तिला सांभाळलं लागतं. कुठल्या घरात चहा घ्यावी, कुठल्या घरामध्ये पाणी प्यावं, त्याला पण नियम सांगितलं की ज्या घरात भांड्यांचा आवाज येत नसेल तिथं आनंदाने काढी द्या, चहा घ्या. पण आपण गेल्या गेल्या आदळ आपटण्याचा आवाज येत असेल आतून, तर समजायचं त्रास आहे. आपण उठून गेला पाहिजे. त्याला सांगितलं पोट भरलंय, येतो मी नंतर येत. तरी पण आदळ आपट करते ती आत किचन मध्ये, तरी पण आपण हलत नाही. आमचा ठरवून महाराज त्याला आणला का त्याला आणला, इथे का भरून जसा तो गेल्या दुसऱ्याला आणला, त्याला आता थंडा, त्याला आता पाणी, म्हणजे आदर आपण करते. त्याच्यावर समजायचं आपल्याला बाबा सत्कार योग्य पण नाही येत इथं, हे कळायला पाहिजे. पण काय काय माणसं इतकी असतात ना, ते हलतच नाही, म्हणजे किती पण आपटतो. महाराजांनी मला आणलंय ना, मी काय जात नाहीत ना. मग अशा प्रकारे तुकोबारांच्या घरात देव येऊन बसले खाट्यावर. तुकोबारांचा देवाचा समाज सुरू झाला. अवलीला सांगितलं काहीतरी बनव. म्हणजे काय आहे बनवायला, नवऱ्याच्या समोर कधी बोलू नये बाईने. घरात काय नसलं नवऱ्यासाठी चहा बनव. मागच्या दरवाज्यानं उसणं पासणं आणावं आणि पाहुण्याला द्यायचं. पाहुण्याच्या समोर नवऱ्याची इज्जत काढायची नाही. पण अवलीच्या आता डोक्याच्या वरती गेला होता. अवली कशाला ठेवतो, देव असले की भूत असतो. काय ठेवलं काय घरात, काहीतरी असेल ना पोराबाळांसाठी, आहेत ना कण्या मुठभर, मग राग ना त्या दरदरीत पाण्यामध्ये रांगी आल्या कण्या, एक मुठभर कण्या आणि हांडीभर पाणी. आता ती केस कशी झालं पाणीच असेल ना ते, पण यांना पोटभर पाहिजे ना, पोटभर देते म्हणून एक हांडीभर पाणी ठेवलं. 2 कळशी पाणी होतं आणि त्या मुठभर कण्या होत्या, म्हणजे एवढ्या एवढ्या टोपात शिजवायच्या. त्या आख्या हांडीत टाकल्या आणि त्याचे पेज बनवून आणि म्हणून बनवलं हांडीभर बनवलंय. अवली सांगते हांडीभर त्या. दोघे जण हा कोणाला येतो आणि तुम्ही हसला, तो म्हणतो तू देशील तेव्हा ना. अवलीने काय केलं, मोठा थाल आणला घरात, भाकऱ्या होतो आणि ते ठेवतो का महाराज नाही आम्ही हांडी होत नाही. त्या दोघे जण तुकोबाराने ते परात उचलला, देवाच्या तोंडाला लावलं. देवा घे टाके प्रेमाने बोलतो पितोय तू पाहुणा आहेस. ही बघते दरवाजातून पदर खोचून कसा पितोय आणि हे कसं पितोय ते बघतोय, मला दिसत नाही हा काय पितोय. हवेत तेच जात होती. देव होता तर देवाचा तोंड दिसत नव्हता, देव दिसत नव्हता. पण फुरका मारला का तिकडे जायची आणि ह्याने फुरका मारला तुकारामांनी, दोघांनी थाल आठवला. एवढे म्हणजे बरंच बाबा आहे, हवेत जात होता, दिसत नाही मला होते. त्या अवलीच्या जेव्हा त्या तिचं मनावर बोलणं, जेवण तिचं मनावर घेत असतं तर मी तुझ्या घरात पण आलो. तिच्या रागामध्ये पण प्रेम नाही, तिच्या शिव्यांमध्ये पण प्रेम नाही. अरे तू अवस्था तशी संसाराची तुकोबाराई करून ठेवलीस. तुकाराम महाराज म्हणते माझी मदत झाली अनावर वाचा. मी काय खातो, कशाच्या संगत सांगतो, काय बोलावं, कुठं राहावं हे जेव्हा कळत नाही. आता तुझं ध्यान इतकं लागले, तुझं इतकं प्रेम लागले की मी आता असा झालेला आहे. जेव्हा पण काय करणार, असू दे बाबा, तुझा स्वतःचा संसार आहे. आणि आपली शेवटी गप्पा मारल्या. देवा कसं येणं केलं, काय बोल. अरे विसरलास काय, कार्तिकेला आपली देवळात चर्चा झाली ती पंढरपूरच्या. तैसे झाले माझ्या जीवा कधी भेटू शिकेश्वर झाला का टाइम झाला माझा, मग झाला 4 महिने. आता तुला नाही आणि सांगायला आलोय. हो मग आता बोली तसा नाही ना, उद्या मोठी आहे बोली. आणि आज जर तुम्ही मला निघला असतं गावभर दुखाचा प्रसंग, अगं दुखात सणामध्ये दुःख देणं बरोबर नाही देवा. मग हा होळीचा सण होऊ दे आणि 2 दिवसांनी तुम्ही या. धुलवड पण लोकांना काढू दे दिवशी आणि नंतर विजेच्या दिवशी तुम्ही या.
सुरुवात पण काढून दिली तुकोबारायांनी. आणि विजेचा दिवस निवडला. विजेच्या दिवशी भगवंत सकाळी आला. 4 दिवसाची मुदत भेटली तुकोबारायांना. 4 दिवसात देवाने सांगितलं तुला ज्याला घ्यायचं संगत असेल तिला आख्या गावाला घ्यायचं. तेवढा मोठा विमान आणला देव. पण यायला पाहिजे कुटुंबाला पण घ्यायचं. हे तुला जेवढे मित्र म्हटले बाहेर गावात पण जाऊन सांग. 10-12 गावाची माणसं घेतली तर आका तालुका घेतला तरी चालेल. जिल्हा घे, पुणे जिल्हा चल, मी सगळ्यांची सोय करताय. पण देवाला माहिती आहे कोणी येणार नाही. तुकोबारायण गावात फिरला. आवलीला खटकलं. देव गेला. बरा झाला भूत घरातून गेला. आवलीला समाधान वाटलं. म्हणजे कोण होता पाडवलं, कशाला लावता आपल्याला होता करण्याचा. अहो इथं फुटका म्हणी ना माझ्या घरात आणि सोन्याचा घर. तर इथं 2 मणी दिले असतं ते बरा झाला असता. त्याआधी पोरं तरी सुकानी माझी जेवली असती. अगं इथं खाता सुकानी सोन्याच्या ताटात तुला जेवाय साधं नाही. चांदीचं पण नाही सांगितलं. आम्हाला सगळ्यांना सोन्याची पाहिजे. सोन्याच्या ताटात जेवायचं तिथं. सोन्याचा रथ आपल्याला फिरायला. तुमचा सोनं तुमच्याकडे राहू दे. ही आम्हाला भिकारी करून टाका. मी सावकाराची पोरगी आहे. अवली म्हणते पुण्याच्या. पहिली बायको मिळून म्हणून दुसरी केली जिजाऊ. अवली तिचं टोपाड नाव आहे. ती म्हणजे सावकाराच्या माझ्या बापाच्या जोरावर ते कुटुंब पोचलं. बाप तरी किती वेळा देणार पोरीला तिच्या संसारात. तर तुम्हाला काय त्याचं आहे का नाही. तुकोबारायण भान करू नका. 2 दिवस चांगल्या सुखाचे राहू दे आपल्याला आणि आपण जायचं. तुला बघ सोन्याच्या नाकाला दिलं तुकाराम नाव बदलून टाकेल. तू माझ्या संगत फक्त चल. तुला साड्या देवाच्या बायकोकडे नसतील तसल्या मागेल. देवा तुझ्या रुक्मिणीपेक्षा चांगल्या पाहिजे. तू दे का नाही दे त्याची सेवा केली इथं. हे मला दाखवू नका. लय दिलात मला असं सांगून जाता कुठच्या कुठं आणि काय नाही मिळत. तुकोबाराय आठवण देतात. अवली असं कसं नाही मिळत. माझ्या देवाने तुला दिलंय का नाही. अवली शरम दिलंय. मग दिलं ना देतो तो नाही कसं. अवलीला तो प्रसंग आठवून दिला. तुकोबाराय एक दिवशी घरामध्ये विना सांगत बसले होते दारात आणि तेवढ्यात एक भिकारी आली. पांडुरंगाने रुक्मिणीची शर्यत टाकली. तुमच्या तुकोबाराकडे काय नसेल तरी जीव देईल माझा तुकोबा. नाही म्हणणार नाही. भले तर देऊ काशीची लंगोटी. काशीची लंगोटी म्हणजे ती तर तुकोबारायला नागणार आहे. पण मागून तर बघ म्हणे बघतोय मी मागून. आणि रुक्मिणी माता भिकारणी तर घेऊन आली तुकोबारायच्या दारात. तुकोबाराय वचनात बसले. तुकोबारायची बायको आंघोळ करते नाणी घरामध्ये आणि भिंतीवर ते लुगड्या ठेवलेले आहे. पूर्वीच्या बाहेर एकच लुगड्यावर आंघोळ करायच्या. गल्लीत करायच्या. बापे पण एकाच रुमालावर पोता बदलायचे फक्त. आता नवीन पिढीला माहित नसतं साबण पण काय माहित नव्हतं त्या जमान्यामध्ये. आता सगळं साबण आहे प्रत्येकाची टूथपेस्ट आहे. पूर्वीच्या तोच एकच रुमाल आणि एकच लुगडं असायचं बाईला. आणि तिने एकच लुगडं पोता बदलायची इकडचा तिकडचा. नांगरून आंघोळ करायची. नागरी व्हायची गल्लीत आंघोळ करायची. फडका फुटाळून घरात यायची. तेव्हा बाथरूम नव्हते घरात. जुन्या लोकांना आठवत असेल मी बोलतोय. आणि अशा प्रकारे तुकोबारायांच्या बायकोने काढलेलं लुगडं भिंतीवर आणि बाहेर आलेली भिकारी तुकोबारायांना मला एखाद्या लुगड्याच्या बाबा किती फाटलेले अतिशय फाटलेलं तिथे लुगडं. सगळ्या ठिकाणी भोग पडलेले. तुकोबारायांना दया आली थांब देतो. एकच बाजू ते लुगडं होतं ते काढलं भिंतीवरती घडवून दिलं. त्याने बोलला पाहिजे माफ करा एकच आहे माझी बायको आंघोळ करते तिचं आहे दुसरं नाही लुगडं आहे. कुणी दिलं असतं का काढून दिलं. आणि तुकोबारायांनी विना उचलला साल द्यायला आता इथं नको. आधी पहिले पळायला पाहिजे. ही बाहेर आली मोरीतून आणि लुगड्यांकडे सांगू काय. पण तुकोबारायांनी माझी बायको नागडी उघडी जगाच्या समोर गमवली. दरवाजा लावली तुकोबारायांनी. तो घरात घुसखुरी आला तर ती पटकन लुगडं ह्या बाजूला पडले बाहेर आली तर. आणि म्हणून तुकोबाराय निघून गेले. आणि अवली त्या भिंतीवर त्या लुगड्याला हात टाकला. आंघोळ झाली भिंतीवर लुगडं नाही. हो महाराज लुगडं पडले जा लुगडं द्या. आता स्वतःच्या नवऱ्याकडे चालेल मागतात बायका बाथरूम मधून. हो आणा माझी ती साडी आणा तो परकर. विचारा करतोय काय करायचं तो करेल नाही तर नेऊन देतोय बाथरूम पर्यंत. मी आपलं साहित्य आपण घेऊन जायला पाहिजे ना. ती म्हणते आणा माझी साडी. आवाजच येत नाही. हे असतील तर आवाज देतील ना तुकाराम महाराज. ती मोरीतून अशी नजर बाहेर काढली नाही म्हणजे दरवाजा बंद केले गेले वाटतं कुठं. लुगडं माझं लुगडं कुठं घेऊन गेले. कुणाकडे तरी बोलत होते. कोणतरी आली होती त्या बाईला तर नाही ना दिला भिकारीला. तिच्या लक्षात आलं काय करायचं. तिने डायरेक्ट दरवाजात दिली. तो दरवाजाची रशी होती. ती रशी बांधली कोण येऊ नये म्हणून घरात. आणि 2 रांजण होती माठ त्याच्या आरोशाला बसली. काय तेव्हा अक्कल दे देवा अक्कल दे. का बिघडवलास माझ्या नवऱ्याला. अरे याला एवढी तर अक्कल पाहिजे. बायकोला उठून ठेवायची नागरी ठेवायची. तुझं मुलं कोणाला देतात का. त्या देवाला चिंता पडली. तुकोबाराय गेले भंडाऱ्यावर देवाच्या नामामध्ये मग्न झाले. त्यांना आठवणच नाही मी लुगडं दिली माझी बायको उघडी असेल. पण पांडुरंग परमात्म्याला चिंता पडली. आणि पांडुरंग परमात्मा अवलीच्या दरवाजात आलेला आहे नोकरातून घेऊन. प्रकाश शेठच्या दुकानातला नोकर
तसा नोकराचा रूप घेऊन आलेला आहे आणि हाक मारतोय आवली माते. म्हणतो कोण रे बाळा? हा मी ते अमुक शेठच्या दुकानातला नोकर आहे. अरे कशाला आलात? महाराज नाही आहेत घरात. नाही महाराज दुकानात गेले होते तुमचं फाटकं लुगडं घेऊन. हे माझ्या बायकोचं फाटकं लुगडं टाकून देतं. 2 लुगडं घेतली नवीन तुमच्या नवऱ्याने तुकाराम महाराजांनी. ही माझ्याकडे दिली पाठवून. फाटकं नेसून देणार ना माझ्या बायको. काय म्हणतोस? माझ्या नवऱ्याने दिले. बाळा पण मी बाहेर नाही येऊ शकत. त्या दरवाजाच्या वरून टाका. कारण ती उघडी आहे ना. त्या मुलांनी त्या पांडुरंगाचं दर्शन सुद्धा घडलं तिला. वरून टाकलेली लुगडं आई घाई लुगडं घेतलं नवीन 8 पदरी लुगडं गावळ्याने नेसलं आणि मग दरवाजा उघडला. बघतो इथं काय पितांबर असा. अरे माझ्या नवरा एवढा प्रेम करतोय. फाटकं लुगडं घेऊन गेला. दुकानदाराकडून 2 लुगडे माझ्यासाठी पाठवून दिले. असा नवरा कुठे शोधून सापडणार आहे. आणि मग ती नटून थटून शेजारा सांगायला गेली. बघताना माझ्या नवऱ्याला असता दिवाळा काढला असा केला. बघ ही साडी ही पण बघ उद्या दुसरी नेशील. शेजारी दाखवली. कुठं आणलं? महाराज आमचे गेले होते दुकानात. तो शेट्टा पोरगा आला होता घेऊन. 2 आणली. अतिशय आनंद झालाय. तुकाराम महाराजांसाठी आज तिने गोडधोड बनवून ठेवले. तुकाराम महाराजांची वाट बघते संध्याकाळी. आता महाराज येतील आता महाराज येतील. महाराजांना आठवण विसरली. सकाळची बायको नागरी सोडून आले ते संध्याकाळचं आपल्या रुटीन प्रमाणे आले घरी. आले पांडुरंग घरी वासुदेव हरी आणि बघितली पितांबर नेसलेला आवळे. मग तुझ्या अंगावर एक मोठं घातलं. तुम्ही तुला एकाची 2 निगाव पाठवून दी. पण मला सांगायचं ना बा हे फाटकं लुगडं नेसू नको. तुम्ही तुझ्यासाठी नवीन आणतोय. एवढं कशाला केलं? ते फाटकं लुगडं त्या मारवाड्याला दाखवलं मारून टाकलं. तिथं काय गरज होती? मग कुठल्या मारवाड्याला? त्या मारवाड्याचा पोरगा आला होता. अमुक हे कपडे घेऊन. आणि तुकाराम महाराजांच्या ओळख घरा असं झाले. सगळं नाही गेलं तुझं लुगडं मी भूतानीला दिलं होतं. तुला उघडी सोडून मी गेलो होतो. मी नाही दुकानात गेलो. भंडारा डोंगरावर गेलो होतो. मला पांडुरंगानेच ती कपडे आणली आणि मग भरून डोळे आले. कवडीचेच तो प्रसंग आवडीला सांगितला तुकाराने. तेव्हा म्हणते तुला आता तसलीच उघडं घ्यायला सांगितलं. त्याच्यापेक्षा आवडीची घेऊन दे बस. पण वैकुंठात चल. परवा जायचं आपल्याला. तयारी कर. तुझा वैकुंठ तुला लग्न होऊ दे. मी काय येणार नाही सांगितलं आवडीने. आवडीला रोज समजून ते 3 दिवस. पण ती तयार नाही झाली. अशी शेवटी आवडीने बहाणा काढला. मी गरोदर आहे ना. आता 9 महिने घरात आलेले आहे आणि अशा अवस्थेत कुठं येऊ गाडी घोड्यातून प्रवास करायचा नसतं गरोदर बाईने. विमान आहे विमान त्याचे दंटे नाही लागत. मला काय माहिती दंटे लागतात का नाही. तुम्ही जा आपले. आवडी नाकार आता शेवटी शेजाऱ्याकडे गेले. पाटलाकडे गेले. गावात मित्रांकडे गेले. सगळ्यांकडे गेले. सगळ्यांनी नाकार दिला. म्हणायला भूत लागले. ह्याच्यात बायकोटे प्रचार आवडी भूत आलं होतं आमच्या घरात. खालवर गेला. ते भंडारा डोंगरावरचं तसं हे देव बोलत होते. पण मला दिसलं नाही. दिसलं असं तर फाट्याने मारला असतं. आणि देव असतात तर देवाला पण फोडला असता. ती अशा एवढी सांगत होते. भूत लागले सूत लागले असं सगळे बोलायला लागले. आणि तुकोबारायांच्या संग कोणी जायला तयार नाही. अखेर शेवटी तुकोबारायांची 14 शिष्य होते टाळकरी. त्याच्यातले निलोबाराच्या प्रसंगी नव्हते. 13 शिष्य आले तुकोबारायांकडे. तुकोबारांना म्हणतात तुम्ही नाराज काय नाही म्हणा. मला जायचं वैकुंठात पण कोणच यायला तयार नाही. आम्ही येतो ना तुमचे शिष्य. तुम्ही बोला मला. तुम्ही कुठे कीर्तनाला चाकणला बोलवतो आम्ही येतो का नाही. तुम्ही कडेगावला बोलवतो आम्ही येतो का नाही. तुम्ही ज्या गावात कीर्तन असतं तिथं बोलवतो आम्ही येतो का नाही. तुम्ही आता वैकुंठात बोलवा आम्ही येतो तिथं सांगा. तुकोबारा सांगितलं तुम्हाला येता येणार नाही. कारण वैकुंठात जाऊन पुन्हा परत यायचं नाही. तिथं राहायचं आहे. मग हा माझ्या ग्रंथाचा प्रचार करेल कोण. हे अभंग सांगेल कोण. ही कीर्तन करेल कोण. ही सेवा करण्यासाठी तुम्हाला राहावं लागेल बाबांनी. ती जबाबदारी तुमच्यावर आहे. निळोबारायने निळोबांना सांगा हे सगळं प्रचार प्रसार करायचा आहे. तुकोबारायने जिथं जिथं कीर्तन केले तिथं जाऊन आपण कीर्तन करायचे. निळोबारायना माझा निरोप द्या तुकोबारायने सांगितला. आणि 13 शिष्य म्हटले महाराज काय मनावरती आणू नका. तुम्ही जाणार आहात ना सोडायला तर गाडीपर्यंत स्टँड पण द्यायला काय आहे सोडायला. म्हणे तिथे स्टँडवर एसटी स्टँडवर नाही येणार. ते विमान येणार आहे ना. ते इंद्रायणीच्या काठावर येणार आहे. नांदुरकीचं झाड आहे ना तिथे येणार. नंतर आम्ही येतो तिथपर्यंत. आणि मग तुकोबारायने भजनाशी टाळ मृदुंग विणा दिंडी काढली. 13 जण आणि तुकोबाराय 14 आणि भजन करत निघाले. गावातून आळीतून निघाले. तुकोबाराय म्हणतात आम्ही जातो आमच्या गावात. आमचा राम राम घ्यावा. आता नाही येणे जाणे सहज कुंटले बोलणे. रामकृष्ण विठ्ठल म्हणा तुका जातो वैकुंठा. तुकोबारायने लोकांना संदेश दिला. नांदुरकीच्या झाडाजवळ गेले. तिथं नामाचा गजर असा केला. लख प्रकाश पडला इंद्रायणीच्या पलीकडं. पांडुरंग परमात्मा विष्णू भगवंत साक्षात विमान घेऊन गरुडावरती आलेला आहे. तुकोबारायने म्हणते ह्या तुकोबा. लख प्रकाशामध्ये सगळे दिसून गेले. तर तुकोबाराय त्याच्यातून देवाच्या दिशेने निघालेला आहे. इंद्रायणी नदीमध्ये आहे. पलीकडच्या नांदुरकीच्या पलीकडं झाडाच्या त्या पलीकडं इंद्रायणी तुकोबाराय गुडगावर पाण्यातून चालत गेले त्या बाजूला आणि देवाच्या विमानापर्यंत पोहोचले. देव म्हणतो ये
चढवळती. आता तुकोबाचे हात पोतात विमानाला आणि लटकून कसा येणार, जरा खाली घे घेऊन तर खाली घेता येणार नाही. तू चढण्याचा प्रयत्न कर आणि स्पर्श झाला पृथ्वीचा तर हे विमान पुन्हा वैकुंठात जाणार नाही. त्यामुळे पृथ्वीचा स्पर्श करता येत नाही, लँड करता येत नाही मला खाली ठेवता येत नाही. तू चढण्याचा प्रयत्न मग हात तर दे. हात दिला तर स्टेअरिंग सुटे हातातून खडखडायला पडेल का काय, तू प्रयत्न कर. तुकोबा म्हणतो नाही तुझा विमान तू घेऊन जा परत, मला काटा चढता येत नाही आणि कसा काय चढवळती. तुकोबा राहता तेव्हा जाणीव करून दिली, तुकोबा मी आणि तू वेगळे नाही. या जगामध्ये 3च जगद्गुरु झाले. कृष्ण म्हणजे जगद्गुरु. पहिले जगद्गुरु जगाचे जगद्गुरु श्रीकृष्ण परमात्मा, दुसरे आद्य शंकराचार्य यांनी हिंदू धर्म स्थापन केला पृथ्वीवर मनुष्य जातीमध्ये. ते शंकराचार्य जगद्गुरु होते. आणि तिसरे तुकोबा आहे. तुकोबाराने सांगितलं तुम्ही जगद्गुरु आहात. जगद्गुरु त्याला म्हणतात ही पृथ्वी निर्माण करण्याची ताकद याच्यामध्ये आहे, पृथ्वीचा लय करण्याची ताकद याच्यामध्ये आहे, नष्ट करायची पुन्हा जशी होती तशी बनवायची, याला म्हणतात जगद्गुरु. आणि तुम्ही जगद्गुरु आहात. तुम्हाला जो कोण पाहिजे त्याला ऑर्डर करतो. कुठल्याही देवाला ऑर्डर करा, यमाला करा, वरुणाला करा, इंद्राला करा, ब्रह्माला करा, कोणाला वाटेल त्याला बोलवा आणि बोला मला मदत करायला ये, लगेच तुमच्याजवळ हजर राहते. का तुमची आज्ञा जगद्गुरूची आज्ञा आहे. ते सगळे आपल्या आज्ञेने चालतात. माझ्या आणि तुझ्या तुकोबार आहे. आज्ञा कर कुणाला, इंद्राला बोलवणं बरोबर नाही. ब्रह्मदेवाला बोलवायचं म्हणजे आपल्या कामात, पण त्याच्यापेक्षा यमाला बोलू, हा बोलव ना. अरे यम देवता खाली आहे. तुकोबारा बोलले लगेच हात जोडून बोला महाराज. अरे काय नाही इथं स्टूल नाही, टेबल नाही, मला चढायला अडचण झाले, जरा वाकरे तुझ्या पाठीवर पाय देता वरती चढता येईल. आणि मग यम आपला असा हात जोडून आणि यमाच्या मानेवरती पाय ठेवला. तुकोबारा दुसरा पाय यमाने ठेवला आणि तुकोबारा म्हणतात जगा काळ काय आम्ही माथा गेला पाय. हा काळ जगाला खातोय याची भीती सगळ्यांना आहे. यम म्हटला की घाबरते माणूस, पण याच्या माथ्यावर पाय देऊन तुम्ही वैकुंठ गमन केलेलं आहे. तुकोबारा म्हणतात जगा काळ काय आम्ही माथा गेला पाय. आणि तुकोबारा गमनात बसले आणि सदैव वैकुंठाला गेले. त्या तुकोबारांचं स्मरण ज्ञानोबारांची 750वी पुण्यतिथी साजरी आज सप्त्याला सुरुवात झाली. आम्ही मी पण आता उद्या निघणार होतो. पुन्हा 2 अडचण यायला 6 तारखेला निघणार. 10 तारखेपर्यंत तो सप्ताह आहे. मग लग्न करूनच महाराज आपण जावं, कारण तिथे गेला पाहिजे आपण. ज्ञानोबारायांच्या संजीवन समाधीचा 16 आहे. 10,000 लोक पारायणाला बसलेले. व्हॉट्सअपवरून आम्हाला पण नंबर द्यावाच वाटत होतं, पण पुढं आपण 7 दिवस जाणार आहोत. पुढं प्रपंचातून सुद्धा आणि 1 दिवस का होईना अशा परमार्थी कार्याला आपल्या जीवनात लागला तर नक्की तिथला आनंद आहे. तिथल्या साधू संतांचा चांगला संघ घडेल आणि नक्कीच ईश्वरातून आपल्याला साक्षात्कार घडेल. ह्याच अपेक्षेने आपण तिथं जायला पाहिजे. ज्ञानोबारांचा कळस हरणार आहे, तो कळस पाहायला मिळेल. ज्ञानोबारांचं प्रत्यक्ष दर्शन लाईनीला उभं राहून नित्य समाधीचं की ज्याच्यामध्ये संजीवन समाधी साक्षात ज्ञानोबार आहे आणि ते प्रगट होऊन तो 16 पाहणार आहे. 750 वर्ष माझा 16 ही पृथ्वीवरती लोक करतात आणि 750वी जयंती त्या ठिकाणी ज्ञानोबारांची साजरी होते. आजपासून त्याला सुरुवात झाली. सांगणे एकच आहे, जीवनामध्ये कुठंही ना कसंही करा पण आई वडिलांचं विसर पडता कामा नये. हेच मी या ठिकाणी सांगण्याचा जाणलेला प्रयत्न करेन. तर तुझ्या लग्नाच्या प्रित्यंत वडिलांनी तुझ्या या ठिकाणी हे प्रवचन केलेलं आहे. सासरच्या घरी अजिबात सासरवाडीत त्या लोकांना कुठेही तुला नाव ठेवायला जागा भेटली नाही पाहिजे. आपल्या वडिलांचं कुठंतरी काय कमी होणार नाही असं जीवन जगण्याचा प्रयत्न कर. ईश्वर तुझ्या त्या गृहस्थ आश्रमाला नक्कीच मदत करेल. अतिशय आनंदाचा वर्षाव तुझ्या जीवनात त्या परमेश्वराने करावा आणि तुझ्याकडे पाहून भाग्यवान या शब्दाचा अर्थ जगाला कळावा. भाग्यवंत व्हावे. ते भगवंताचं नामस्मरण चिंतन वडिलांचा वसा आहे तो कधी सोडू नकोस. पण तुझे संसार करत असताना संसारामध्ये पडणाऱ्या अडचणी जगासमोर सांगण्यापेक्षा ब्रह्मांडाजवळ सांगायचा नक्कीच तो सोडवण्याचा प्रयत्न करेल. तुझा संसार सुखाचा होईल आणि हाच आशीर्वाद त्या परमेश्वराने तुझ्या या शुभ कार्याच्या निमित्ताने तुला देवो हीच ईश्वराची मी प्रार्थना करून माझ्या वाणीला पूर्ण श्री सद्गुरु स्वामी महाराज, सद्गुरु सदानंद स्वामी महाराज, माता स्वादगिरी प्रेमी वागेरी पोषावे ओशोरी मत्यावे वसायनाने ये क्रांती विनती सारो दया सप्तमी रतिवारो उदार सुरेनो मैत्रिमाने दुर्गांते दिनारो विश्व स्वधर्म सुनभारो दोजे वाचला दोदिराव प्राण्यात वर्षतः मंडली विश्व शांती मांगे आली